टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला असेल आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, फक्त 1 हप्त्यामधील कितीही काळसर असलेले वांगाचे डाग तुम्ही याने घालवणार म्हणजे घालवणारच आहात। बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरती आणि खास करून महिलांमध्ये जे आहे आपल्या चेहऱ्यावरती खूप येतात आणि हे डाग ना आपण जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर आपला पूर्ण चेहरा काळसर असा दिसायला लागतो। म्हणजेच आपण सगळेच जाणतो नाही का, वांग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती असा काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येणं। आणि वांग म्हणजे काय तर मेलाझ्माचे डाग येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त असते। मग याचे कारण काय आहेत हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, पण याचा खात्रीशीर उपाय तुम्हाला विथ रिझल्ट यामध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। इकडे मी एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तुम्हाला याचा साल काढायची काहीही आवश्यकता नाहीये, पण काढायचं असेल तर काढू शकता। त्यामुळे आपण काय केलं, एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर काय करायचं आहे, किसणी घ्यायची आणि आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे, जेव्हाही आपण जे काही करत आहोत, जर तुम्ही साल काढले नाही तर त्या जो काही बटाटा आहे त्यावरती बिलकुल माती वगैरे नको असायला, त्यामुळे स्वच्छ असा धुवून घ्या। आता तुम्हाला एका वेळी किती करायचे त्यानुसार तुम्हाला इकडे बटाटा घ्यायचा आहे। फक्त चेहऱ्यासाठी लावायचं असेल तर तुम्हाला अर्ध्यापेक्षाही अगदी थोडासाच बटाटा इकडे लागणार आहे। आणि तुम्हाला जर चेहऱ्याबरोबरच हात आणि पाय याचं सुद्धा टॅनिंग काढायचं आहे तर एवढा मोठा बटाटा तुम्ही घेऊ शकता। तर मी याचा तुम्हाला सगळ्या प्रकारे कसा उपयोग तुम्ही ह्या सोल्युशनचा करू शकता ते दाखवणार आहे। त्यामुळे भला मोठा मी इकडे बटाटा घेतलेला आहे। आता ह्या बटाट्याचा कीस झालेला आहे। आता आपल्याला ह्या बटाट्याचा रस काढून घ्यायचा आहे। आता आपण रस काढून घेऊयात, तर त्याच्या खाली ना तुम्ही गाळणी ठेवू शकता, जेणेकरून हा बटाट्याचा कीस त्यामध्ये पडणार नाही। असा हाताने दाबलं तर इझिली बटाट्याचा रस निघतो। आता हा जो काही बटाट्याचा कीस आहे हा सुद्धा तुम्ही तुमच्या बॉडीला लावू शकता आणि स्क्रबिंग सारखं जे आहे घासू शकता, टॅनिंग निघून जाते। तर आता आपण हा रस काढतोय तोपर्यंत जाणून घेऊयात की हे जे काही वांग आहेत हे का बरे येतात। तर बऱ्याचदा काय होतं की गर्भावस्थेमध्ये ना स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप हार्मोन्समध्ये खूप बदलाव घडत असतात, उतार चढाव असतात, त्यामुळे चेहऱ्यावरती वांग येऊ शकतं। त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर स्त्रींच्या शरीरात खूप बदल घडतात आणि तेव्हाही हार्मोन्समध्ये खूप चेंजेस होतात, त्यामुळे त्या महिलाच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग येऊ शकतात। त्याचबरोबर मध्यम वयीन जे वय असतं, जसं की 35 ते 40 वर्षादरम्यान स्त्रियांमध्ये काही हार्मोनलचे इम्बॅलन्स होतात, या काळातही वांग येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं। आता बघा, आपण याचा पूर्ण जो काही रस आहे तो काढून घेतलेला आहे आणि एका मोठा बटाटा घेतला होता, सो खूप सारा रस आपला जो काही बटाट्याचा आहे तो निघालेला आहे। तुम्ही एक वेळ गाळणीने गाळून घेऊ शकता। फक्त 2 ते 3 थेंब इकडे आपल्याला लिंबाच्या रसाचे टाकायचे। बऱ्याच जणांना लिंबाचा रस हा सूट होतो किंवा कोणाला होत नाही, त्यामुळे 2 ते 3 थेंब टाका। अर्धा चमचा इकडे आपल्याला हळद टाकायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे। सगळ्यात पहिले जेव्हा प्रथम तुम्ही करत आहात तेव्हा फक्त 1 ते 2 थेंब लिंबाचे टाका। बघा, तुम्हाला जर सूट झालं तर मग तुम्ही 2 थेंबचे 4 थेंब लिंबाचे करू शकता। आपलं हे सोल्युशन चांगलं असं मिक्स करायचं आहे। अजून यामध्ये आपल्याला एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे आणि तो म्हणजे हे व्हाईटवालं कोलगेट। व्हाईटवालं कोलगेट आपल्याला थोडं यामध्ये घालायचं आहे। जेव्हाही आपण ही पेस्ट बनवतो आहोत ही आपल्याला फ्रेश बनवायची आहे। असं नाही करायचंय की हे सोल्युशन आपण बनवलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा नाही, फ्रेशच आपल्याला बनवायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। एकदाच थोडंसं जरी तुम्ही बनवलं ना तर खूप इझिली बनून जातं, अगदी मिनिटभराच्या आतमध्ये हे सोल्युशन बनवून तयार होतं। पण जे वांग चेहऱ्यावरती येतात यासाठी जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात असाल, कितीतरी गोळ्या घेत असणार, महागड्या क्रीम वापरत असणार, त्याची काहीही गरज तुम्हाला आता इथून पुढे पडणार नाहीये। कारण तुम्ही फक्त हा हप्ताभर करा, तुम्हाला मी 100% सांगते, तुम्हाला रिझल्ट येईल म्हणजे येईलच। आता आपण इकडे कोलगेट टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या हे मिक्स करायचं आहे, कारण बटाटा आहे तर जे काही स्टार्च आहे ना ते खाली सेटल डाऊन होतात, त्यामुळे आपल्याला हे ना जेव्हाही वापरायचं तेव्हा मिक्स करत राहायचं आहे। असं आपलं एक सोल्युशन तयार झालेलं आहे। आता हे सोल्युशन अप्लाय कसं करायचं तर त्यासाठी एकतर तुम्ही एकदम सुती असा कपडा घेऊ शकता। सुती कपड्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये जे आहे कॉटन जे असतं ना, कापसाने आपल्याला याचा वापर करायचा आहे। बघा, मी इकडे कापसाचा एक गोळा घेतलेला आहे, तो आपल्याला आता काय करायचं यानेच आपण लावणार आहोत। चला, आता मी स्टेप बाय स्टेप सांगते तुम्हाला हे कशा पद्धतीने लावायचं आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही अर्धाच व्हिडिओ बघता आणि मग म्हणता रिझल्ट येत नाही। रिझल्ट येणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही फक्त विश्वास ठेवा।
काही साईड इफेक्ट होणार नाही। आधी चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। कोणतंही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती नसायला हवं, जेणेकरून आपण जे लावतो ते पूर्ण ॲब्झॉर्ब झालं पाहिजे। नंतर एक लेअर कापसाच्या साहाय्याने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचे आहे। जिथे जिथे वांगाचे जास्त डाग आहे तिथे हे लावायचे। फक्त जेव्हाही हे लावत आहात तेव्हा एकदा सोल्युशन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं थांबायचं आहे आणि पुन्हा दुसरी लेअर आपल्याला ह्या सोल्युशनची लावायची आहे। असे आपल्याला 2 लेअर लावायचे आहेत। पुन्हा हे थोडंसं ड्राय होऊ द्यायचं, कम्प्लिटली अगदी कोरडं झालं नाही पाहिजे, थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर तुम्हाला थोडासा याचा मसाज करायचा आहे। कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। आता फॉर एक्झाम्पल इथे वांग आहे तर तिथे आपल्याला असं गोल गोल सर्कलमध्ये ना याचा मसाज करत राहायचं आहे, जेणेकरून हे चांगलं ॲब्झॉर्ब होईल आणि वांगाचे डाग निघण्यास खूप मदत होईल। आता वांगाचे डाग अजून का होतात, काय अजून त्याची कारणं आहेत, चला ते सुद्धा जाणून घेऊयात। जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे, थायरॉइडची गोळी वगैरे तुम्ही घेत होणार तर त्यामुळे काय होतं की हार्मोनलचे इम्बॅलन्स होतं, सो त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी वांगाचे डाग आपल्या चेहऱ्यावरती होतात। आणि हे झाले हार्मोनल्समधील बदलामुळे चेहऱ्यावर वांगाचे डाग होणे, म्हणजे मेन कारण जर आपल्याला समजायला घेतलं महिलांमध्ये तर हार्मोनल इम्बॅलन्स हा एक मेन कारण आहे वांगाचे डाग होण्यासाठी, किंवा मग प्रेग्नन्सी मध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी तेव्हा सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग होऊ शकतात। तर बघा आपण अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या त्याचा मसाज केलेला आहे आणि नंतर आपल्याला टिश्यू पेपर किंवा सुती कपडा घेऊन हे पुसून घ्यायचं आहे आणि नंतर फक्त आपल्याला कोमटसर पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे, बाकी काहीच करायचं नाहीये। एक अजून आपल्या चेहऱ्याची त्वचा जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्यामुळे सुद्धा वांगाचे डाग येण्याची खूप शक्यता असते। त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे ती जर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असेल तर तिचे रक्षण करण्यासाठी आपले शरीर मेलॅनिन नावाचा संप्रेरक तयार करत असतं आणि त्याचा रंग तपकिरी किंवा काळा असतो आणि तेच हे वांगाचे डाग असतात। त्यामुळे बाहेर कुठेही जात असाल तर सनस्क्रीन असेल ते लावायचं किंवा मग स्कार्फ वगैरे नक्की वापरायचा। सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। असं तुम्हाला 15 दिवस करायचं आहे, रोज करायचं आहे, म्हणजे डेली तुम्हाला हे लावायचं आहे। दिवसातून तुम्ही 2 वेळेस लावा, जर खूप डाग असेल हप्ताभर 2 वेळेस लावा, हप्ताभरानंतर फक्त 1 वेळेस लावायचं आहे। 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेलच, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। आणि ज्यांना रिझल्ट मिळाला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही हे हात आणि पायाला सुद्धा लावू शकता, खूप छान पद्धतीने टॅनिंग याचं रिमूव्ह होतं। तुम्ही नक्की एकदा वापरून बघा। आपली जी काही मान असते त्याला काळवटपणा आलेला असतो तो निघण्यास सुद्धा हे खूप छान पद्धतीने हे सोल्युशन मदत करतं। तुम्ही एक वेळ अवश्य हे जे आहे नक्की वापरून बघा। सो सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही हा करत आहात तेव्हा आपल्या लाईफस्टाईल सुद्धा चेंज करायला हवी। आपण हेल्दी लाईफस्टाईल जर हे केलं तर आपल्याला अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाही। पण मी बरेचसे असे बघतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा साईड इफेक्ट जे आहे म्हणजे बऱ्याचशा महिलांच्या चेहऱ्यावरती हे होतं। सो तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। बघा कशी टॅनिंग अगदी आपण घासलं सुद्धा नाहीये, फक्त सोल्युशन लावलंय। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप